मंडळी, लोणी काळभोर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या तिकिटासाठी सध्या 1-2 नाही तर तब्बल 3 ते 4 जणींमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळते। अमिता गवळी, शीतल कांबळे आणि पूनम गायकवाड या तिन्ही नावांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। तिकीट तर आहे एकच, पण दावेदार मात्र 3। त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते नेमका कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेले। या तिन्ही उमेदवारांनी सध्या मैदानात चांगलीच तयारी सुरू केलेली आहे। अनिता गवळी या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत। लोणी काळभोर मधील विविध विकास कामांतून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। तर दुसरीकडे शीतल कांबळे यांनीही आपला जनसंपर्क दांड गाठवलेला आहे। पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले। आता या शर्यतीत पूनम गायकवाड आणि शीतल कांबळे यांनीही उडी घेतलेली असून त्यांनी तर प्रचाराचा धडाकाच लावलाय। कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणं आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या सर्वांची सध्या मोठी धावपळ सुरू आहे। पण मंडळी, खरी गंमत तर पुढे आहे। एकीकडे राष्ट्रवादीत ही रस्सीखेच सुरू असताना भाजपकडून मात्र अजून शांतताच आहे। भाजपने अद्याप आपलं कोणतंही नाव अधिकृतपणे जाहीर केलेले नाही, पण चर्चा अशी आहे की भाजपमध्येही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। विशेष म्हणजे पूनम गायकवाड या राष्ट्रवादी सोबतच भाजपकडूनही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे भाजप नेमकं काय पाऊल उचलणार हे पाहणं रंजक ठरेल। आता थोडं वळूयात पंचायत समितीच्या गणांकडे। लोणी काळभोर पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीकडून रेश्मा युवराज काळभोर यांचं तिकीट जवळपास फायनल मानलं जाते। मात्र कदमवाक वस्ती गणात चित्र थोडंसं वेगळं आहे। तिथे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची मोठी रांग लागलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर लोणी काळभोरमध्ये यंदाची निवडणूक साधीसुधी असणार नाही। प्रत्येक उमेदवार मीच कशी सरस आहे हे दाखवून देण्यासाठी जीवाचं रान करतोय। मतदारांच्या मनात काय आहे आणि पक्षाचे नेते कोणाला संधी देतात हे आता लवकरच स्पष्ट होईल। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? लोणी काळभोर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचं तिकीट नेमकं कोणाला मिळायला हवं? तुमच्या मनात जे नाव असेल ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा।